सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान विधायक दीपक केसरकर ने जिला प्रमुख वैभव नाइक के खिलाफ जारी एसीबी जांच पर स्पष्ट प्रतिक्रिया साझा करते हुए नाइक के निर्दोष होने की बात कही है। आगे केसरकर ने नई दिल्ली के जंतर मंतर पर जारी कॉकरोच जनता पार्टी के आंदोलन को लेकर कहा कि इस मुद्दे पर भाजपा निर्णय लेगी। जसे की चौकशीच्या प्रक्रियेचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे शेवटी ती प्रक्रिया पूर्ण करायला लागते आणि माझी खात्री आहे की वैभव नाईक याच्यामधून सही सलामत बाहेर पडतील आणि ते माझे त्यांचे जवळचे संबंध आहेत। अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले आहे, चांगले व्यावसायिक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून असं काय झालं असेल असं मला वाटत नाही। पाहायला गेला तर कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला आणि आज राज्याभिषेक दिनी जंतर मंतरवरती दीपके म्हणून जे आहेत ते आंदोलन करतायत। न्यूज पेपर खोटी संदर्भात त्यांनी युवकांना आपल्याकडे आकर्षित केलं। या आंदोलनाकडे कसं पाहता? एक गोष्ट अशी आहे की एखाद्या स्टेटमेंटवरून एखादं आंदोलन उभं राहावं अशी परिस्थिती नाही आहे। शेवटी झालेल्या स्टेटमेंटचा वापर करून हे केलं जातंय, हे कितपत योग्य आहे याच्यावर कॉमेंट देण्याएवढा मी मोठा नाही। भारताची जनता याच्यावर विचार करेल। शेवटी अतिशय चांगलं असं प्रशासन आदरणीय मोदी साहेबांनी या देशाला दिलेलं आहे आणि आपली 10-15 वर्षापूर्वी कशी स्थिती होती, आपण परदेशात गेल्यानंतर आपल्याकडे कुठल्या नजरेने बघितलं जातं आणि आपल्याकडे आज किती आदराने बघितलं जातं। जे लोक परदेशामध्ये प्रवास करतात, दुसऱ्या देशांना भेटी देतात, त्यांनाच हा फरक जाणवू शकतो। अगदी प्रत्येक आपल्याकडे किती एअरपोर्ट होते, आज किती आहेत, किती मेडिकल कॉलेजेस होती, आज किती आहेत, या सगळ्याच आपण शेवटी तुलना केली पाहिजे आणि जी प्रगती गेल्या 40 वर्षामध्ये होऊ शकली नव्हती ती त्यांनी 10 वर्षामध्ये करून दाखवलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्याचं कौतुक झालं पाहिजे असं मला वाटतं। सावंतवाडी मतदारसंघामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील आडेल या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला। विहिरीचं काम आहे त्या पूर्ण झाले नाही, तिथील जे नागरिक आहेत ते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत। यावरती तुम्ही काही? निश्चितपणे मी व्हिडिओना सूचना देईन, त्यांना त्या गावाला भेट द्यायला सांगेन आणि आवश्यकता असेल तर तिथं टँकरद्वारे पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल। मी आताच कलेक्टर मॅडमशी बोलतो, कारण आपला टँकरमुक्त जिल्हा आहे, अशा परिस्थितीमध्ये हे होता कामा नये। तरी पण का झालंय याची मी 100% चौकशी करेन। भाई, एक महत्त्वाचा पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही नेहमीच पुढाकार घेत असता। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने गुलदार जी नौका काही दिवसांपूर्वी निवतीच्या रॉकच्या समुद्रात करण्यात आली, तुम्ही कसं पाहता याकडे? पर्यटनाला चालना आणखी मिळेल? निश्चितपणे चालना मिळेल, परंतु ही इकोसिस्टम आहे, इकोसिस्टम डेव्हलप व्हायला काही वेळ द्यायला लागतो। त्याच्यामुळे गुलदार नौका बुडवल्यानंतर मासे त्याला आपलं घर बनवतात आणि तसं घर बनवल्यानंतर ज्यावेळेला स्कुबा डायव्हिंग त्या भागामध्ये होईल त्यावेळेला माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती या लोकांना बघायला मिळतील आणि त्याच्याचबरोबर ज्यावेळेला प्रवाह वाढत असतात त्यांना काही आधार सुद्धा लागतो। अनेक ठिकाणी चौकोनी कॉन्क्रीटच्या पोकळ असे ब्लॉक्स तयार केले जातात आणि ते समुद्रामध्ये सोडले जातात आणि त्या ठिकाणी प्रवाह वाढतात। आता असं एक स्ट्रक्चर मिळालेलं आहे, त्याच्यावर सुद्धा प्रवाह वाढेल अशी मी अपेक्षा करतो। शेवटी ही असलेली प्रवाह हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक खजिना आहे आणि तो खजिन्याचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीने आणि त्याच्याचबरोबर प्रत्येकाला स्कुबा डायव्हिंग करता येतं असं नाही। लहान मुलं असतात, वृद्ध लोक असतात, हे स्कुबा डायव्हिंग करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना ती सगळं समुद्राखालचं वैभव बघता यावं म्हणून हे अंडरग्राऊंड सबमरीन ही सुद्धा MTDCने बुक केलेली आहे, ती सुद्धा लवकरच येईल। अमेरिकेतून ही खरेदी करण्याच्या संदर्भातल्या चर्चा चालू आहेत। तसं झालं तर हे संपूर्ण खजिना हा पर्यटकांना खुला होईल आणि असं करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरेल। खरं तर राजकीय प्रश्न